वैभव जोशी यांनी मनोरमा बँकेत सदिच्छा भेट दिली। याप्रसंगी मनोरमा बँकेच्या कार्यशैलीचं त्यांनी भरभरून असं कौतुक केले। याप्रसंगी मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे, मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड याचबरोबर इतर कर्मचारी आणि संचालक मंडळाची देखील उपस्थिती होती। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी मनोरमा बँकेत सदिच्छा भेट देऊन मनोरमा बँकेच्या कार्यशैलीचे कौतुक केले। यावेळी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे, कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी वैभव जोशी यांचा सत्कार चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे यांनी वैभव जोशी यांच्या कविता अतिशय दर्जेदार आहेत, रसिकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात आहे, ते मूळचे सोलापूरचे रहिवासी असून आमचे वैभव आहे अशा शब्दात त्यांचे कौतुक केले। आणि आपल्याकडचा एक माणूस आज पुणे असो मुंबई असो या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः या साहित्य संगीत याच्यामध्ये एक मोनोपोली आहे, त्याच्यामध्ये स्थिरावतो ही काही साधी गोष्ट नाही। कारण आज मी बघतो की आम्ही 30 वर्ष इथे किती जरी लिहिलं 100 पुस्तकं जरी इथे लावून ठेवली तरी ते गुगलमध्ये नाव काही येणार नाही। त्याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतं। शेवटी तिथं पंढरीमध्ये जावंच लागतं। विठ्ठल कुठं आहे तिथं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला माहित नाही। तशी साहित्याची जी पंढरी आहे ही आपली पूर्वीपासून पुन्हा संस्कृतीचं माहेरघर आहे महाराष्ट्राचं। लखनौ असेल, मग आणखी साऊथमध्ये असेल, पुढे हे ठरलेली ठिकाण आहे। आणि अशा या सगळ्या सांस्कृतिक माहोलमध्ये आपण वेळात वेळ करून मला खात्री होती की 2 दिवसामध्ये तुमचं पंढरपूर झालं की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होणार। आणि आज आपण अतिशय कमी वेळेमध्ये येऊन अतिशय बरोबर जे व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचं आहे। परिवाराची वाटचाल आमच्या 30 वर्ष झाली हे सांगितलेलं आहे। अर्थकारण आम्ही महत्त्वाचं नाही, पण आम्ही साहित्य मंडळीची चळवळ ही त्यावेळेला सुरू केली। म्हणजे 1997 बँकेची स्थापना झाल्याने आमची सुरू झाली। पहिलं साहित्य संमेलन आम्ही सोलापुरात घेतलं 2002 साली आणि एवढं आवाढव्य घेतलं की सगळे लोक म्हणाले अहो हे अखिल भारतीय संगीत तुम्ही घ्यायला लागलाय। मी म्हटलं घेतलं आणि सगळ्यांनी मदत केली। आमदार, नामदार, खासदार, शिंदे साहेब आदल्या दिवशीच्या म्हणजे साहित्य संमेलन आदल्या दिवशी स्वतः माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन मी ते पुस्तक तुम्हाला दिले भावना गुण आहे, तर त्याचं प्रकाशन शिंदे साहेब त्यावेळेला केलं होतं सुरुवातीला। नंतर पण डॉक्टर फडकुले सरांनी, दत्ता हरजीकरांनी वगैरे त्याला मला सपोर्ट केला। पण 2002 साली शिंदे साहेबांनी बघितलं तर अरे म्हणजे श्रीकांत एवढं काय म्हणजे हे करताय, म्हणजे तुम्ही कशासाठी एवढं करताय। आपण असं सोलापूरची भेटवाडे म्हणजे फडकुले सर तेव्हा इनेश स्वामी सगळे लोक आले आणि दिवसभर जेवणं चालू, कार्यक्रम चालू, कलेक्टर, साहित्य काव्य। त्यावेळेला पहिल्या प्लॅटफॉर्मवरती जे कवी म्हणून कविता म्हणले ते आज सोलापूरमध्ये स्थिरावले। म्हणजे आमचे अंदरची विमल माळीवर एक आहे, पहिल्यांदा कविता माझ्या प्लॅटफॉर्म बनली एक आणि म्हणून खेड्यातली बाई, मग एक फुटाणे असतील, त्याच्यानंतर आमचे कटकदोर सर, ते सोलापुरात माधव पवार पहिल्यांदा हे आमचे माधव पवार आमचा नंतर यावं लागला कारण आम्ही सगळे ओळख द्यायचे। पण ते आमच्या प्लॅटफॉर्म आल्यानंतर लक्षात आलं की हे कवी आहे। मनोरमा परिवाराचे जे कार्यक्रम झालेले आहेत ते सगळे डोंगरावर मोठेच त्यावेळेस केले आणि त्याचं कारण म्हणजे टीम वर्क होतं। सगळ्यांनी झोकून दिले, प्रचंड लोकांचं पाठबळ विरिष्ट असेल आणि कुठलाही पक्षीय विरहित आमचं काम चालतंय। धर्म, रंग, पंथ, जात ह्याच्या विरहित आमचं काम चालू आहे आणि साहित्याला अशा प्रकारचं रंग कुठला असू दे या मताचं मी आहोत। कविता तर नसतो आणि याच माध्यमातून 30 वर्ष ही साहित्याची चळवळ। राजा माने आले, जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात 250 लोकांना पुरस्कार दिले, महाराष्ट्र बाहेरचे पण तेवढेच दिले। परिवाराची चाली म्हणून उद्देश हाच आहे की तुम्हाला घेण्यामागचा उद्देश केवळ सोलापूरचे मित्र म्हणून नाही, यू हॅव गॉट मेरिट। जे मेरिट आहे कसं आहे, सोनं 52 कसे असलं तर त्याला महत्व असते। कवितेचा कार्यक्रम एखाद्या स्टेजवर एकट्याने बसून गाणं आणि ते हॉल खेळवून ठेवणं ही भयानक अवघड गोष्ट आहे। ही ज्याचं त्याला माहिती, कलाकार तिथं पाहिजेच, जबरदस्त माणूस पाहिजे। आणि हा जो संपूर्ण साहित्य, संगीत, संस्कृती याच्या विना मनुष्य जो असतो तो पशुसमान समजला जातो। आणि म्हणून या अनुषंगाने वैभव जोशींचं इथं मनोरमा परिवारामध्ये मला अतिशय आनंद झाला। पुन्हा एकदा वैभव जोशींचं मी मनापासून स्वागत करतो। 25 डिसेंबरला आपण सोलापूर काव्यरत्न म्हणून पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे। प्रेसमध्ये नोट त्याची आपण 2014 नंतर छोटं पुस्तक आपण त्या अनुषंगानं प्रकाशित करणार आहोत। आणि या वर्षीचं सोलापुरातला पहिलं साहित्य संमेलन होईल
की जे बालाजी सरोवरमध्ये होते. 500 लोकांचा आमंत्रण आपण हे करतो. मी जाताना एवढंच म्हणेन की तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, पाता वही है जो तकदीर ले आता है, पाता वही है जो तकदीर ले आता है. त्यामुळं मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे यांनी प्रास्ताविक केले. कालच मी तुमचा करार सोबतीचा कार्यक्रमाला होते उपस्थित. दोघे पण होते, ते मिस्टर मिसेस दोघे होते आणि खूप सुंदर कविता त्यांचा कार्यक्रमाला प्रचंड हुतात्मा स्मृतीमध्ये ऍक्च्युली गच्च भरले तर लोक काही उभे होते. आणि हे मला वाटतं की कवितेचं खऱ्या अर्थाने मी म्हणेल की श्रेय आहे कवीचं, की एवढी लोकांची गर्दी आणि लोकांना थांबवून ठेवणं. तर त्या कविता पण खूप छान होत्या. त्यांनी वेगळ्या वेगळ्या ढंगामध्ये गझल सादर केल्या होत्या. मला वाटतं दत्तप्रसाद रानडे सर या कार्यक्रमात होते आणि बाकीचं सुद्धा सतारवादन असेल, तबला असेल, खूप छान पद्धतीनं म्हणजे कवी काय करू शकतो, त्या कवितेचं सोनं करू शकतो हे करार सोबतीचा कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चित मला जाणवलं. आईवरची कविता सुद्धा ती खूप छान होती त्यांची, खूप भावली म्हणाला. ते बऱ्याच वेळा असं होतं की आई असते तर पण आईची किंमत नसते, पण ती जेव्हा नसते तेव्हा प्रत्येक गोष्टीला मग तिच्या अनुपस्थितीची आपल्याला ती जाणीव होते आणि मग प्रत्येक गोष्ट जाणवते की अरे आई असते तर तिनं असं केलं असतं किंवा ती आहे तर असं झालं असतं. तर आई आहे त्यामुळे मी नेहमीच यांना पण आहे मिस्टरांना पण की आई वडील आहेत, तर मला वाटते ज्यांना आई वडील आहेत ते सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत असं मला नेहमी वाटतं. आणि कवितेतून तर कवी नेहमीच आईबद्दल असेल, वडिलांबद्दल कवितातून व्यक्त करत असतात. परवा तर मी एक असं वाचलं होतं की अमेरिकेमधले एक कार्डिओलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी असं सांगितलं होतं की कविता जेव्हा ऐकली जाते तेव्हा आपण ते पूर्ण मन देऊन ती कविता ऐकतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला काही आजार असेल तर तो सुद्धा आपण विसरून जाऊ शकतो इथपर्यंत. त्या म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे कसं की अंगाई जेव्हा आई बाळासाठी म्हणते तेव्हा ते बाळ सगळं विसरून झोपली जातं. म्हणजे ह्या ती कवितेची त्या गाण्याची ती ताकद असते. त्यामुळे मला असं वाटतं की अर्थकारणामध्ये सुद्धा असं जे सांस्कृतिक कार्यक्रम मोरे साहेबांनी ठेवलेले आहेत त्यामुळे मला वाटतं आमच्या परिवाराचा सुद्धा तो सांस्कृतिक बौद्धिक विकास होतो. तर त्याचं श्रेय साहेबांना तर आहेच, पण सर्व कवींना सुद्धा आहे. कारण काय असतं की जे आमच्या मनात असतं ते तुम्ही कवितेतून आम्हाला सगळ्यांना परत एकदा उलगडून दाखवत असता. कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांनी मनोरमा परिवाराची माहिती दिली. स्वागत सीईओ शिल्पा कुलकर्णी यांनी केले. यावेळी संचालक गजेंद्र साळुंखे, मॅनेजर नीलकंठ करंडे, वसुली अधिकारी रुपाली काळंगे, ॲडव्होकेट दीपा भोसले, सोमनाथ पाटील, सुनील पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.